पोट्टी मा नाका खालून बघाली असं माहिती झालं असतं तर लग्न लावून दिलं असतं पोट्टीच्या. चार चौकात बसायचं नाक नाही ठेवलं पोट्टीनं. कसं बी घरी आणलं होतं तर हाही ना भगवलं. तुम्हाला माहित नसेल तर जेव्हा याला मार खाले पाहुण्या तो पाठवून आलाय आपल्या इकडे. मी म्हणतो तर बेकार वाटते तुम्हाला इकडे अरे. हा बोल ना काय झालं. हमला का उभार डेंगा ताईचा पटून राहिला आहे तर. अहो नको मारो. सुधरून जे आता सगळी लोक म्हणतात नवऱ्याने मारते नाही हे चालले गुन्हा दिसते का. लोक ते हे बी म्हणते का त्या तोंडाला लोक झोंबत जाऊ म्हणून. कायलीच्या तोंडाला झोंबते कायले राग आणते म्हणून. असं झोंबते तोंडाले याच्या नड्ड्यामध्ये साला गरम करून टाका लागते. मग तुम्ही म्हणता मारते नवऱ्याले. कम बदमाश आहे का ह्या. एक दिवस कधी मी मरूनच जातो आणि पाडते तू तुला फसवून राहायचो मग जेलमध्ये सडत. काऊन हो तुला बेकार लागलं का मा गोष्टीचं. राग आला का. हे पाय मला त्या उद्देशाने नाही म्हणायचं होतं. तू मनावर नको घेऊ. चाना बेडेंगा तुला कोण भेटे एका रट्ट्याचा नाहीये. आणि जेलखान्याची धमकी कोणाला देऊन राहिला बे. रोजचे येणं जाणं होतं माझ्या जेलखान्यामध्ये. नको ठाकू जेलाची ठसन. काऊन तिथं रोज जाऊन काय करत होती तू. जल्लाद होती मी जल्लाद. फाश्या देत होती लोकायले. अनुभव आहे मला फाशी द्यायचा. थांब तुला मी देऊन दाखवतो. नाही 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 मला समजलं मला तुला अनुभव आहे म्हणून. छेट म्हणून राहिली सांग पार देतो फिरून खरा राहणार सरकाल. माय बहीण पोट्टी होती तोंड वाजवाले तिच्याही मांग भिडे ते गेली पडून. एकूण तिकून जवायला बोलवलं मटण खायले त्याला दिला भगवून. राहिलं मटण खायचं. हिचा आहे ना जवाई नाही येत जवायचं आहे ना ते नाही येत पोट्टी. खरंच जल्लाद आहे जल्लाद. माय मांग तशीच भिडते लेकाची. जेवायला दे ना व. काऊन व जेवायला नाही बनवलं का. का झोमलं बोलून नाही राहिली. बोलणं व बोलणं. जाऊ दे एक तिकडे. हेच मारते ना इलेच आठ येते. नाही मॅटर सिरियस वाटते. मलाच जा लागते वाटते आता म्हणाले. का झालं व एवढा कायचा गुस्सा येते तुले. जेव मनवन तुले तेव आठ येते तुले. हे इकडे नाकाची ज्या ढोड्यात जो मांग धावून तो नखरे दाखवते सारे घरचे. दिमाग खराब. हाय बे न्यूज बी आजकाल चांगल्या नाही आहेत. ढंग नाही आजकालच्या न्यूज मध्ये. चुटकुला आहे चुटकुलाच वाचून बायको. मुंगी डसली बायकोले मुंगी सुजून मेली. किती सुजली असं ना मुंगी. नाही हसली. बायकोनं मातीत सरकीच्या बियासोबत दाबलं नवऱ्याले. नवरा आला फुटून कापसाच्या बोंडात. काय वाजून राहिलं व. कुकर गीत नाही मांडला. पाय कोणाच्या चपलं गिपलं तर नाही काही. माहित नाही चपलं बेट वाजून कुठून राहिलं. टीव्ही तर बंद आहे. कोली भोकाचा आवाज कुठून येऊन राहिला. अहो हे वय का काऊन का झालं. काऊन व काय झालं. दवाखान्यात की चालतं का. साडी गिडी पाहिजे. अहो ते पाहिजे का. घन नको करू बा. माय बहीण काही समजून नाही राहिलं. तोंडानं बोल तोंडानं. रडू नको आरामात बोल. माशी सैन्य होऊन राहिलाय. जोरात बोल किती जोरात भेलू मी पागल आहे का. जीव फेफडा झाला होता मा. किती जोरात भेलो. ऑक्सिजन. अहो माणुसकीत बोल ना. अहो माणसावानी नाही तोंडाने बोल. तोंडाने नाही तर गाणीन बोलून राहील मी. हा अशीच बोल. हा तर तसं
सांग ना का सिर्यानं बोल बा, सरळ बोल बा. च्या माय बिन जेव्हा पाहिजे तेव्हा झगड्यावरच येते हे बोलायला लागली का? मने मा पोरीची आठवण येऊन राहिली. असं आहे का? थांब मग जेव्हा आले फोन लावतो. त्या भाकऱ्याले भिकारायले पोट्टी परवायले डेंगाले मा घरात बिलकुल बोलवायचा नाही. एक नंबरला चोट्टा लागन तर मा पुरीले बोलून घे फोन करून. आणि मा नाव सांगू नको, तावलंच सांग मी बिमार हो बाई, यांना जरा पाहिले म्हणून. हा हॅलो बाई. हॅलो, तू आईली तुझी आठवण येते म्हटलं. येतं का जराशी मराच्या पहिले पाहिले? कायले केला मला फोन? तुम्ही मरात चालते, मी नाही येत. का ठेवलं तुमच्या घरी याचं? मा नवऱ्याला पिरून काढला तुम्ही ना सांग. आली कशी बी तर काय झालं? तू भिकारी आहे तर काय झालं? तू भाग नाही तर तुम्ही त्याला कुराडीनं मारन का? त्याचे खांड खांड करान का? तुकडे करून कुत्र्याले घालन का? पाण्यात वाहून द्यान का त्याले? किती झालं तर मावला पिरेम वय. बापा बापा, एवढं तर नाही बोललो आम्ही तुझ्या नवऱ्याले बाई. बोलून तर घेतलं पण मारून बी घेतलं ना मानावानाचं. हे भूलू नका तुम्ही. तुमचा जवाई वेत हो. तू बाई त्या माझ्यासंगच बोल, तेव्हाच सुती येशील तू. मला काही बिचात पाडा नको. तिलेच तू आठवण आलती, तिच्यावर तुझ्या लाड आहे. जेव्हा फोन बोलून घे तिच्या संग. हॅलो, का बाई बोल. ये ना बाई घरी. कायले लाता खावाले? तू येत का चिरू तुले? नाही बाई, बाबा म्हणत होते तू घरी यायचं नको, ती माय तुला चिरून काढून कुराडीनं मारण. आता आली पोट्टी लाईनवर. मला तोंडाला तोंड देते ना, माय संग चांगली बोलून राहिली गुलू गुलू, आणि मला उलट उत्तर देते. बाबा किती चोनकी आहे बाई, कशी भडकवते तुले ना. मला कशा चोनके लावते आपल्या दोघीच्या मधात. हो मा हो हो, सेपारून गेला एक नंबरचा तो डेंगा आलू वांगा. कापतोच त्याने वांग्यासारखा तरतर. अरे बापा, आलं सारं मा अंगावर गिरपीट. आता चोनक्या लावल्या पोट्टीनं. खातो आता लाता, करते मला मोड मारली. अहो ते सोड बाई, याला कामधंदा नाही आहे. पाहतो मग मी नंतर. हाश, वाचलो मी. आता बाजारात चाललो जातो, येतच नाही घरी. का जेवून राहिली मा बाई? का केला स्वयंपाक? लय कुचड कुचड आवाज येऊन राहिला. मी हॉटेलमध्ये आली होता जवयासोबत. ऑर्डर केलं, याले टाइम आहे तर स्टार्टर बोलावलं, मसाला पापड, म्हणून खुसूर खुसूर आवाज येत आहे. बरं आहे बाई, तावलं चांगलं आहे. त्या बापान तर नाही नेलं मला कधी हॉटेलामध्ये. निस्ता पिंगर पोंगा लद्दा आणून दे मला खासाठी बोटामध्ये फसून. आणि तो बी कम पडे त्याला माझ्यावरचा हिच फेसबुक आहे. तुम्ही हिसकून तरी खाता, मी भीक मागून खातो. नाही नाही, आमचं रोजचं ठरलंय हॉटेलचं. आम्ही रोज हॉटेलमध्ये जेवतो. तशी बाई तू काही जाशील मग घरी? चल ठेवतो फोन, माझी कार आली. हा ठीक आहे बाई, जा जा घरी जा आणि आरामानं फोन कर. आता का सांगू इले, माझी जिंदगी घरून केलं असतं तर घर तरी राहिलं असतं त्याच्याजवळ. मायबापानं चांगलंच पोरग पाहिलं असतं. भिकाऱ्यासारखी हालत होऊन गेली आहे मावली. आगईने दूध लाट दिवस झाले. का रे भाकऱ्या, मायले की झगडे लावतो सोपते का तुले? उभार चोटा. मी ना कुठे लावले झगडे? खरी बदमाश तूच आहे. तू नसतं लावले झगडे, समजली का? काय बाई तुझ्या म्हणलं पोटात जाणं करायचे नाही. आपण हात आवड सांगितलं मा तोंडाले जमत नाही. असं का म्हणलं त्या पोरीन तुले माबाऱ्यात? हे म्हणतो ती बाबा असे सांगत होते का तुम्ही माय तुले पाण्यामध्ये जहेर पाजणार आहे, घरात बिलकुल येजो नको. तुझ्या मायनं कुराडीले धार मारून ठेवली आहे तुले कापाले. आणि रातभर राहशील तर सात्रीमध्ये झणाने लावून करंट लावून कारी पाडणार आहे. असं शिकवलं का रे तू ना त्या पोरीले मावल्या बाऱ्यामध्ये? नाही व, ते तर माझ्या तोंडाला जमत होती. मला उलटी बोलत होती ते का तुमच्या घरी नाही येत, मरून जाईन. पण पुन्हा तू बोलला, तुला सरम नाही आठवत? नाजूक साजूक पोरगे पोरीच्या विषयी एवढं बोलतं. कपट्या कुपट्या का झालं? होऊन गेली तिच्याशी गलती. एवढा राग एवढं नाही घेऊन फिरावं माणसाला जातीनं. डास खाता तू एक नंबरचा गुईर्या मेनगुन्या. बोल ना मुक जाय आता. का झालं? तोंड शिवलं का तुला? आता नाही बोलत मी. तुम्ही मारली की बदमाश आहे, सारं मावर सांगून टाकता. आता का नाही तुला मारू मारू थकून गेली आहे मी. लाव ना पोरीले फोन, लाव ना. हा, कोणाची पोरगी? तुही पोरगी तुही लोकांच्या घर धसी. हे कुचिन तिच्या पाहिजे एवढं झमकलं आपलं, तरी तिला बोलवायचं नाही तुला इथं घरी. चल हेपली लोक लाव तिला फोन. भन नाही करा असं. आला बाईचा फोन आला. हॅलो हॅलो, हा बोल ना बाई, आली का घरी? लेटून हाव एसी मध्ये. हो का? हो व्हिडिओ कॉल कर ना बाई. मी पाहतो. नाही नेटवर्क नाही राहत मोठ्या घरात. पॅक आहे पूर्ण रूम.
तुमच्या घरासारखे का 10 भोंग मा घराले. बरं आहे हो, सुखी आहे हो बाई माई पोरगी मोठी. नाही त्या बापानं ठेवलाय मले कुलरानं 5 किलो गद्द्यावर. झोपली का सारं धसते अंदर कीटानो. अहो तसा बाई त्या घरचाही गद्दा नरम असन ना फामचा, आणि चांगली झोप लागत असन तुले गद गद. गद्दा पैशावर झोपतो म्हणलं, पैशावर गद्दा सांगून राहिले. हो का हो बाई, अशीच सुखात राय, अशीच राय मा. लोक म्हणते पळून गेली गती होत असन, पण तू मोठी खुश आहे गे. अशीच राय मा, आशीर्वाद आहे तुले. चल ठेव फोन, हे आले मला हिशोब घ्यायचा आहे. हो बाई बरोबर हिशोब घे चांगला. इकडली नोट तिकडे नको करतो, चांगले मोजून घ्यायचो कच कच. हो ठीक आहे. काल तरी फोन करते माई माय लक्ष वाजव ना. आला दाखव हिशोब, दाखव बरं आजचा. मला वाटलंच होतं पैशाचा आवाज ऐकून तू आला असतील म्हणून मी फोन कापला. धंदा मंदा होता. एवढूच धंदा केला, लक्ष कुठं ऐकते का पाहिजे बायका पाहिजे बाहेर. काय सांगू, जिथं बसत होतो तिथं अतिक्रमण आलं, हाकललं मला त्या जागेवरून. मग धंदा होईन कसा. गांडीवर लाथा बी मारल्या पोलिसांना, डंडे लट मारले. तुला चांगला ठेसला पाहिजे. हे का वय पैसे दिसून राहिले. लापून ठेवतो. अहो मागच्या मुलात जेव्हासारखा माणूस दिसला मला भीक मागतानी. पागल आहे का तू? काही बिझनेसमॅन आहे तू? एवढा मोठा माणूस गल्ल्यानं घुमणार आहे का? चष्मा फाडली हाट, तुला दिसत नाही बरोबर. हा काय झालं? हा तू असा म्हण का त्या जेव्हा भिकाऱ्याने दिसते, पण भिकारी तर नाही आहे ना तो. माय पोरगी चांगली पैशाचा हिशोब घेते त्याच्याकडून केवढाला. नोटाच्या गड्ड्यावर झोपते ते चांगली एसी मध्ये ठेवी. तुले काय आला मोठा सांगत. आणि तू सांगून राहिला भीक मागते. खरा भिका तर तू आहे रे, भीक मांग्या. मी मरण तर चालते, पण आज तुझ्या संग खरं खोटं करूनच राहीन मी. चल तुला दाखवतो. नाही म्हणलं ना काही मी आठवाय का नाही बहीण इकडे तुले का सांगून राहिली. फोडला मरून जाशील मग हाताना. तुला माझा विश्वास नाही, तू चालतो 2 मिनिट. नाही म्हणलं मी ना. भांडे पडले भांडे घास.